करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे। मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे। आणि म्हणूनच या खऱ्या अर्थानं 9 वर्षाच्या प्रारंभी तुम्हाला आणि मला एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची गरज आहे। कीर्तन चांग कीर्तन चांग अंगहारी रूप होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप होय कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप कीर्तन चांग होय अंगहारी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप कीर्तन चांग होय अंगहारी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप होय अंगहारी रूप हरी रूप हरी रूप रूप एकदा जोरदार कडावून टाळ्या आमचे सगळे स्वर कंठमणी ताल महर्षींसाठी झाल्या पाहिजेत। आणि आजपासून आपल्या गावातही सप्ताह फार सुंदर होतो आणि आजपासून या 9 वर्षाच्या निमित्तानं म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपल्या गावात आजपासून एक पहिली नवीन सुरुवात झाली पाहिजे। लक्षात घ्या महाराज, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे। सप्ताह असू द्या, एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा खऱ्या अर्थानं कोणताही कार्य असेल, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात। मग कुठेही असो पण धावत आल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ या सगळ्यांचं आपल्यावर प्रेम आहे। मग याने कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलंय का शेजारच्या गावचं आहे? पण आजच नाही तर या 9 वर्षाच्या निमित्तानं आजपासून आपल्या गावात एक अखंड सुरुवात झाली पाहिजे। कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार करावून टाळ्या झाल्याच पाहिजेत महाराज। लक्षात घ्या महाराज, अध्यात्म शास्त्राधारे जर पाहिलं तर तुमच्या माझ्या जीवनाला भगवंताची प्राप्ती करून देणारं आणि वैचारिक दृष्टीनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या संस्कारांचं सगळ्यात मोठं विद्यापीठ या सृष्टीत कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे। आणि म्हणूनच या 9 वर्षाच्या निमित्तानं एवढ्या सुंदर सोहळ्याची गरज आहे। लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आज चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग आता जाणकारांच्या मनामध्ये सुरुवातीला एक प्रश्न असा आहे की महाराज खऱ्या अर्थानं आज खऱ्या गुढीपाडवा हा सोहळा असताना तुम्ही हा अभंग का निवडला? याचं उत्तर तुम्हाला शेवटी खऱ्या अर्थानं दिल्याशिवाय मी जाणार नाही। मग चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे। मग खऱ्या अर्थानं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या गुढीपाडव्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजे 9 वर्षाच्या निमित्तानं इथून पुढे आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं सुखानं जगण्यासाठी आणि प्रपंच आणि परमार्थाची मोठ बांधण्यासाठी तो भगवान परमात्मा आपलासा करून घेण्याचं तुम्हा मला सर्वसामान्य जीवांना उपदेश करतात। पण प्रश्न असा आहे की आता पहिल्या चरणामध्ये जाणकार मंडळी 3 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा। महाराज तो भगवान परमात्मा आम्हाला आज आम्ही 9 वर्षाचं ठरवलंय की तो भगवान परमात्मा आम्हाला आपलासा करायचा आहे, पण कशा आधारे करता येईल? प्रश्न क्रमांक 2, महाराज आम्हाला समजलं की भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे, पण कोणता भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे? आणि प्रश्न क्रमांक 3, तो भगवान परमात्मा या नवीन वर्षापासून आम्ही आपलासा का करायचा आहे? आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला घ्यायचं असेल तर भगवान परमात्मा कशा आधारे आपलासा करता येईल लक्षात घ्या महाराज। त्यासाठी आम्हाला सृष्टी उत्पत्तीच्या सिद्धांताकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे। आणि सृष्टी उत्पत्तीचा सिद्धांत जर आम्ही पाहिला तर आतापर्यंत आम्हाला 4 युग सांगण्यात आलेली आहे। पहिलं युग म्हणजे खऱ्या अर्थानं सत्ययुग आहे, दुसरं म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरं म्हणजे द्वापार युग आहे आणि आज खऱ्या अर्थानं सूर्योदयाच्या समयी म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर ज्याची 5098 वर्ष आज पूर्ण झाली ते सध्या असणारं कलियुग आहे। आणि जर पहिलं युग कोणतं आहे
सत्ययुगाचा कालखंड जर आम्ही पाहिला, मनुष्याची आयुर्मर्यादा 1,00,000 वर्षांची सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही भगवान परमात्म्याचे प्रामुख्याने मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह अवतार झालेले आहेत। यातही जो मत्स्य अवतार झाला तो सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी झाला आणि खऱ्या अर्थानं या सृष्टी उत्पत्तीच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलं जातं की ब्रह्मसूत्र हा ग्रंथ असं सांगतो की या सृष्टीची उत्पत्ती ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे। म्हणून सत्ययुगाचा कालखंड जर आम्ही पाहिला तर सत्ययुगामध्ये ज्या दिवशी, कारण भगवान विष्णूंच्या आम्ही आता खऱ्या अर्थानं गुढी उभारल्यानंतर आराधना करतो, याचं कारण काय आहे? बरं, भगवान परमात्म्याच्या हातामध्ये जो शंख आहे तो का आहे याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आम्हाला भगवान परमात्म्याचा मत्स्य अवतार अवघ्या 2 मिनिटांमध्ये समजून घेणं गरजेचं आहे। कारण सागरपुत्र स्पीड जास्त होत नाही ना, भाषा समजते ना माझी, काही अडचण नाही। सागरपुत्र कारण वेळ कमी फार पुढे जायचंय। सागरपुत्र शंकासुरानं जेव्हा खऱ्या अर्थानं वेदांचं अपहरण केलं तेव्हा वेदांची मुक्तता करण्यासाठी सर्व देवांनी विष्णू भगवान परमात्म्याला साकडं घातलं, तेव्हा भगवान परमात्म्यानं मत्स्य अवतार धारण केला आणि सागरपुत्र शंकासुराकडून खऱ्या अर्थानं वेद घेतले आणि त्याचा वध करणार। तेवढाच शंकासुरानं असं सांगितलं की देवा माझं कल्याण व्हावं म्हणून मी वेदांचं अपहरण केलं होतं, आता माझी एकच इच्छा आहे की सदैव मी तुमच्या सोबत असावं। म्हणून या शंकासुराचा खऱ्या अर्थानं जो भगवान परमात्म्याच्या हातामध्ये शंख आहे तो शंख नाही, तो शंकासूर आहे आणि त्याच्यावरती जल घेतल्याशिवाय भगवंताची आराधना पूर्ण होत नाही। आणि ज्या दिवशी वेदांचं खऱ्या अर्थानं अपहरण शंकासुराने केलं होतं, ती जी मुक्तता केली तो दिवस म्हणजे आजचा गुढीपाडवा आहे। याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या, मग वेदांची सुटका करण्याचं कारण काय? तर सत्ययुगाचा कालखंड हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की वेद आणि शास्त्रावर आधारित होता। त्यानंतरचा कालखंड म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे आणि त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं परशुराम आणि भगवान परमात्मा श्रीरामांचा जन्म आहे आणि भगवान परमात्म्याच्या काळामध्ये गुढीपाडवा होत होता का? लक्षात घ्या महाराज, जेव्हा खऱ्या अर्थानं रावणाचा वध केला आणि भगवान परमात्मा लंकेमधून ज्या वेळेस अयोध्येमध्ये आले तो जर दिवस कोणता असेल तो म्हणजे आजचा गुढीपाडवा आहे। कारण समस्त जनांना आनंद झाला की अरे असुरांचं राज्य संपलं आणि आता साक्षात रामराज्य आलं। लक्षात रामराज्य काही उणे आम्हाची, लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं लंकाधी नरेश रावणाचा वध करून भगवान परमात्मा जेव्हा आले आणि खऱ्या अर्थानं त्रेतायुगामध्ये रामराज्याला प्रारंभ झाला तो म्हणजे आजचा दिवस आहे। आणि या कालखंडामध्ये जर पाहिलं तर त्रेतायुगामध्ये यज्ञ साधनेला अनन्यसाधारण महत्व होतं, कारण प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून तर राजा दशरथानं आपल्या 3 राण्यांसोबत जो यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी यज्ञ होता। जेव्हा मारीस भाऊ आणि ताटिका या राक्षसांनी विश्वामित्रांना त्रास दिला, आपला यज्ञ पूर्ण जाण्यासाठी विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना न्यायला आले, तेव्हा विश्वामित्रांनी जो यज्ञ आरंभला होता, गीत रामायण आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं, तो महायज्ञ होता। जेव्हा खऱ्या अर्थानं सीता मातेचं जनक राजाने स्वयंवर केलं तेव्हा स्वयंवर करताना जो पहिल्यांदा यज्ञ केला वाल्मिकी रामायण सांगतो तो धनुष्य यज्ञ होता। ज्यावेळी रावणानं सीता मातेचं अपहरण केलं आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेवरती स्वारी केली तेव्हा आता आपला निभाव लागण्यासाठी रावणानं आपला मुलगा इंद्रजिताला सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता। स्वतः कुटील डाव टाकण्यासाठी रावणानं जो यज्ञ केला तो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर त्या ठिकाणी तांत्रिक यज्ञ होता। ज्यावेळी युद्ध समाप्त झालं त्या जागेची शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे अयोध्येला येण्यापूर्वी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांनी त्या जागेवर जो यज्ञ केला वाल्मिकी रामायणाने गीत रामायण असं सांगतं तो धूम्र यज्ञ होता। प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येत माघारी आले, आल्याबरोबर त्यांनी जो पहिला यज्ञ केला तो पितृयज्ञ होता। आणि वाल्मिकी रामायण आणि गीत रामायणामध्ये त्रेतायुगात जो शेवटचा यज्ञ आढळतो तो म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे। म्हणजे त्रेतायुगाची परंपरा यज्ञ परंपरा सांगणारी आहे। त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे द्वापार युगाचा कालखंड आहे आणि द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याचा परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे। आणि भगवान परमात्म्याच्या काळात गुढी होती का? नक्कीच होती। मग खऱ्या अर्थानं उल्लेख पुढे येतो का? गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे।
गुढिया तोरणे गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे बाल माग जीसीपी आला का एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. लक्षात घ्या महाराज, जेव्हा बाळकृष्णांचं गोकुळामध्ये आगमन झालं तेव्हा खऱ्या अर्थानं संबंध गोकुळामध्येही गुढी उभारली होती. मग त्यानंतरचा कालखंड जर पाहिला, आता लक्षात घ्या त्रेतायुगामध्ये कोणत्या साधनेला महत्व आहे? तुम्हीच तेवढे आता शिलेदार जिवंत आहेत, तुम्ही बोलत चला. लक्षात घ्या त्रेतायुगात कोणत्या साधनेला महत्व होतं? कीर्तनाचा नियम क्रमांक 1, तुम्हाला बोलावं नाही पटलं परत बोलू नका, पण आता मात्र 2 तास बोला. मला सांगा त्रेतायुगामध्ये यज्ञ साधनेला महत्व आहे आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा परिपूर्ण अवतार श्रीकृष्णांचा जन्म म्हणजे द्वापार युगाचा कालखंड आहे. ज्या द्वापार युगामध्ये जप साधनेला महत्व आहे आणि त्यानंतरचा कालखंड म्हणजे सध्याचा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने कलियुगाचा काळ आहे, ज्याचा आज सकाळी सूर्योदय समयी 5058 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने मनुष्याचा आयुर्मर्यादा 100 वर्षांची आहे आणि त्या 100 वर्ष क्षणाचाही भरवसा नाही. भरोसा है इस जिंदगी का, क्या 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 भरोसा है इस जिंदगी का. नहीं है किसी का नहीं किसी का भरोसा 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 भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं किसी का, साथ देते नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है कि चलते चलते असर बुझाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी. भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आता सवय लागली. लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थाने या देहाचा क्षणाचाही भरोसा या मृत्यूलोकात कलियुगात नाही. माशा क्षणभंगूर असणाऱ्या देहाला जर या मृत्यूलोकात तरुण जायचं असेल तर भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल आणि तो जर आपलासा करायचा असेल तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे किंवा मुखी नाम हाती मोक्ष आईची साक्ष. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, जनी नारायणा देईल भेटी, जनी नारायणा देईल भेटी, जनी नारायणा देईल भेटी, जनी नारायणा देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन,
लक्षात घ्या महाराज. आज सवय लागल्याशिवाय मी जाणार. भले पहाटेचे 7 वाजू द्या, काही काळजी करायची नाही. लक्षात घ्या महाराज. म्हणजे खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकातून जर तरुण जायचं असेल तर एकमेव या साधन जर कोणतं असेल, भगवान परमात्म्याला आपलंस करण्याचं, ते म्हणजे नाम आहे. आणि भगवंताच्या नामा आधारे या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा करता येणार आहे. पण प्रश्न खरा पुढे आहे. आता जाणकार मंडळी असा प्रश्न काही निर्माण करतील, पण महाराज तो भगवान परमात्मा आपलासा का करायचा आहे? उत्तर अगदी स्पष्ट आहे. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, हाडाची काढाने रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नोकरी केली आणि 58 ला रिटायर होऊन तुम्ही का खऱ्या अर्थानं 5-50 लाख घेऊन गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 1500 स्क्वेअर फूट गेले 25. 2च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तर तेही खऱ्या अर्थानं शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणार आहे. ही कलियुगातील वास्तव रीत आहे. आता खऱ्या अर्थाने तुमच्या मनोमन या नवीन वर्षाची मी फक्त तुमच्याकडे जाताना 5 वचन मागून जाणार आहे. आणि या 5 वचन जर तुम्ही आज खऱ्या अर्थाने मला देऊ शकलात तर तुमचं मला माहित नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी होईल. महाराज यशस्वी होईल. म्हणून खऱ्या अर्थाने हात जोडून तुम्हाला पहिली विनंती करून जातो. खऱ्या लक्षात घ्या. आता मला सांगा, सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालंय महाराज? मनोमन उत्तर शोधा. सुखासाठी बायको केली तिथं मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्याकडे बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. 35चे नवरदेव फक्त सीजन आलं का असं पाहतो. आलं सीजन, पट्टा पडला, गेलं सीजन. पण मध्यस्थी भक्कम होता. सुखासाठी बायको केली, खरं सांगा सुख मिळालं? 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा गावात डीजे आणला, फुलाच्या गाडी सजून जी बायको वाजत गाजत घरी आणली, तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतो ना सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपे. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका. आता सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज? उत्तर इथं देऊ नका, संध्याकाळी घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले. ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली. व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही दादा, पण कोणत्याही गावात जा, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना पोलीस पाटलांना जर भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय आज इथं 9 वर्षाच्या निमित्तानं बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत. पण आज जर 2 रक्ताचे भाऊ एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर मग कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तेवढ्या गोड रामायणामध्ये आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे खऱ्या अर्थानं ज्यावेळी शाळेत जात होतात त्यावेळी दप्तर तुझ्या पाठीवर, 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते. पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते.
पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर बांधावरती एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर आज कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र या निमित्तानं विचार करावा लागेल. महाराज कतर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यासाव. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर मला राम लक्ष्मण राम भारतामधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. तर एक तोळा घ्यायचा म्हणल्या वर्षभर भांडावं लागतं. ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. शेवटी सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरतासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर 14 वर्षानंतरही प्रभू रामचंद्र आजच्या दिवशी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. चला रामायणामधून आज आपण आपल्या गावात आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपला व्यवसाय घडवला, आपल्या मुलांचं जीवन घडवलंय एक तरी माणूस सापडेल. आजूबाजूला तुम्ही नीट निरीक्षण करा. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपल्या आयुष्याने आपल्या मुलांचं जीवन घडवलंय त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा आज पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं आज तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटाची सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्याच्यावरच्या खराब्याचं क्षेत्र कधी कमी जास्त होणार आहे का? याचा मात्र विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरूनही भांडल्या, शेवटी त्या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर आम्हाला जायचंच असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. कारण हात जोडून इथं सगळी वयस्कर पिढी आहे. हात जोडून बाबा तुम्हाला एक विनंती विचारून जातो. मला सांगा तुमच्या बालपणाच्या तारुण्याच्या काळात गावातल्या प्रत्येक बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता तुम्हाला मोकळं चालता येते का? बरं ज्यांनी बांध करून जमिनी वाढून आयुष्यभर भांडणं केली जाताना तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिल्याच्या पोरण्याचा अंगठा घेतला आणि मग मिस कॉल देऊन गावाला बोलून घेतलं. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टाच्या पायरीवर भांडला त्याच भाऊबंधांनी शेवटी स्मशानामध्ये शेवटचा ठोकळा कपाळावर विठ्ठल. म्हणून लक्षात घ्या महाराज, हात जोडून आजच्या कीर्तनामध्ये 9 वर्षाच्या निमित्तानं पहिली विनंती करून जातो. इथं जेवढी तरुण पिढी आहे सगळ्या तरुण पिढीला माझ्या हात जोडून विनंती आहे. आज तुमचा लहान भाऊ म्हणून गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुमच्या पायावर तुमचा भाऊ म्हणून डोकं टेकून तुम्हाला आजच्या कीर्तनात एक विनंती करून जातो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात मला बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. इथं बसलेली ही जी वयस्कर पिढी आहे ना ही फक्त तुम्हाला बोलून दाखवत नाही, पण तुम्ही सगळे घरात झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी ते तोंडात घालतायत आणि आज हमसून हमसून रडतायत का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष त्याचा सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे उतारवा येईपर्यंत ते दोघंही एकमेकांसाठी कधी जगलेच नाही, त्याने सगळं आयुष्य आपल्या लेकरांसाठी घालवलं. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात लडखडणारी काठी आली आणि पाहता पाहता एकमेकांसाठी कधी न जगलेल्या दोघांना आता एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही बांधाची फाळणी केली, जशी आम्ही सातबाऱ्याची फाळणी केली, तशी आज आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडे राहत असेल आणि तो बाप त्या आईकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली खऱ्या अर्थाने त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर मरणार असेल. तुम्ही खऱ्या अर्थाने दर महिन्याला जरी जगातल्या पाठीवरती सगळ्या देवतांची वारी केली तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो.
करतो. भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण या 9 वर्षाच्या निमित्तानं भले आमची घरं 2 राहतील, चुली 2 राहतील, पण एकमेकांना जर कधी गरज पडली तर आम्ही मनानं एकत्र येऊ. एवढी जरी शपथ गुढीपाडव्याच्या दिवशी, आजच्या दिवशी तुम्ही जर इथं घेतली तर खऱ्या अर्थानं 9 वर्षाचा हा सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करून जातो, कारण लक्षात घ्या महाराज, अचानक आलेला मागच्या 1.5 वर्षाच्या कोरोनानं आम्हाला दाखवून दिलं. तुमच्या मोबाईल मध्ये 2000 मित्रांचे नंबर सेव्ह असू द्या, तुम्हाला इंस्टाला 1.5 लाख फॉलोअर असू द्या, तुम्हाला शेअर चॅटला 5 लाख मित्र असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात आणि तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट गावातल्या चौकात गेला, गावातले कोणते टावर पडले देव जाणे, अचानक आमच्या 2000 मित्रांचे नंबर खरे नॉट रिचेबल झाले. आणि शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर जमिनीचा बांधाचा वाद होता, तुम्हाला खऱ्या अर्थानं वाशिमला ऍडमिट केल्यानंतर 14 दिवस तुमची लेकरं सांभाळणार आहे आणि हॉस्पिटलच्या बिलाला पैसे कमी पडले म्हणून 4 वेळा शिव्या देऊन का होईना, पण मित्रांकडे उसनवारी करून तुमचं हॉस्पिटलचं बिल भरणारा तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे जीवनात कधी विसरू नका, जीवनात कधी विसरू नका. हात जोडून खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं इथं बसलेल्या सगळ्यांकडून आज पहिलं वचन घेऊन जातो. भले आमची घरं 2 राहतील, चुली 2 राहतील, पण आम्ही मनानं एकत्र येऊ. एवढं जरी या 9 वर्षाच्या निमित्तानं तुम्ही ठरवलं, कारण आपल्या गावचं ग्रामदैवत म्हणजे हनुमंतराय आहेत आणि हनुमंतराय त्याच घरात वास्तव करतात जिथं राम लक्ष्मणांमध्ये प्रेम असतं. आणि आम्ही रोज हनुमंतरायांची पूजा करत असू, पण राम लक्ष्मण जर एकमेकांकडे पाहायला तयार नसतील तर हनुमंतराय आमच्यावर प्रसन्न होतील का? एवढ्या प्रश्नाचं जरी उत्तर शोधू शकलो तरी आजचा सोहळा सफल आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, महावैष्णवमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आर गडे, तोडी जेबी क्षीर निराचे. राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्या. तुमच्या गुपने गावात आहेत की नाही माहित नाही, पण पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात 1 मंथरा होती. किती? तुम्ही टेन्शन मध्ये का? घरी भांडण करून आलात का? मग बोलत चला. किती? आता तुम्ही सगळे शांत राहा. काय झाले महाराज, आता जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम असता तर आवाज इथं उभं राहिला जागा राहिली नसती. पण आता खऱ्या अर्थानं, कारण काय झालंय, महिला मंडळात तुम्हाला हात जोडून एक विनंती करून जातो, माझा राग आला तरी चालेल, पण घरात तुमचा आवाज वाढलाय आणि परमार्थात आवाज कमी झालाय. म्हणून तुमच्या देव देश धर्मावर कोणी येऊन टीका करून जात आहे. ज्या दिवशी तुमच्या घरात जेवढा आवाज आहे तेवढा परमार्थात आवाज वाढेल, त्या दिवशी तुमचा देव देश धर्मावर कोणी टीका करण्याचं धाडस करणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही बोलायला इथं गरजेचं आहे. मला सांगा, रामराज्यात किती मंथरा होत्या? 1. आणि आता प्रत्येक गावात किती मंथरा आहे? आता प्रत्येक वस्तीवर 5-5 मंथरा आहेत. या हळूच तुमच्या घरापर्यंत येतील. तुमच्या सासूबद्दल, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष पेरतील. आणि खऱ्या अर्थानं, कारण लक्षात घ्या, देवाची नगरी अयोध्या होती, पण एका मंथरेनं अयोध्येचं स्मशान केलं. आता प्रत्येक वस्तीवर जर 5-5 मंथरा आहेत आणि यांचं जर आपण ऐकलो तर आपल्या घरा ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या 9 वर्षाच्या निमित्तानं अशा मंथरा उंबऱ्याच्या बाहेर ठेवा, कारण तुमच्या जीवनात तुमचं शेवटचं पाणी जी पाजणार आहे ती तुमची सून आहे. आणि ज्या घरात आपली वंशवेल वाढणार आहे ते तुमचं सासर आहे. आणि ज्या दिवशी त्या घरामध्ये तुम्ही घराचं मंदिर करणार असाल तर पहिल्या अशा मंत्रा बाजूला ठेवाव्या लागतील. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी, ही टोळी डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंगच्या मध्ये अमृतुल्य आल्यापासून तोही दाला झालाय. आता एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आता शांत. लक्षात घ्या महाराज, मग खऱ्या अर्थानं दुसरी टोळी तुमच्याकडे आता, कारण गावकी आणि कारण ती 5 रुपयाच्या कटिंगच्या मध्ये अमृतुल्य आल्यापासून तोही 10ला झालाय. आता त्या 10 रुपयाच्या कटिंगच्या मध्ये एकच ठरवते कोणत्या भावात भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष पेरेल, पण अशांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा विष ओकणाऱ्या कावळ्यांना दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. एवढा जरी विचार तुम्ही आजच्या दिवशी साध्य करू शकलात तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या 9 वर्षाचा सगळ्या सुखाचा खऱ्या अर्थानं प्रारंभ असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता मला सांगा, सुखासाठी तुम्ही बंगला बांधला, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलंय का मुलांसाठी बांधलंय?
कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी स्टील होतं 36 रुपये आणि वीट होती 3.5 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलं त्या दिवशी 13 रुपये ठोकळा होता आणि 68 रुपये स्टील होतं. म्हणजे तुम्ही बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमीत कमी आयुष्याची 30 वर्ष फक्त एक घर बांधण्यासाठी गेले. बरोबर? ते घर तुम्ही कोणासाठी बांधलं? मुलांसाठी. मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका बाबा म्हणेल का आपल्या वडिलांना शेवटची अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू? आपल्या वडिलांनी आपल्यासाठी एवढं सुंदर घर बांधलंय, मग आपली लाडकी बायको नंतर लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काही कोटीचं जरी बांधलं पण एकदा आंघोळीला बाहेर गरम पाणी काढलं त्या घराशी आपला कायमचा संबंध. अपन खाकीर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. खाकीर हे महल बनाया अपने खाकीर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. मिट्टी मिलाई मिट्टी मिलाई इस तन धन की कौन बढ़ाई. इस तन धन की आपल्यासाठी आपण घर बांधलं पण त्यात राहणार. कारण एकदा आंघोळीला बाहेर गरम पाणी काढलं त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. आता सुखासाठी बायको केली. बायको आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली आहे. एखाद ताई म्हटली महाराज असं का बोलले तर 1 महिना आपल्या गावामध्ये सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. सुखासाठी पप्या जन्माला आला. पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावरती पिवळे तांदूळ पडत नाही आणि पप्याची गुड्डी घरात येत नाही आणि पहिल्या श्रावण पाठीला ती माहेरी जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या जोपर्यंत गोड पुऱ्या आणत नाही आणि त्या गोड पुऱ्या सगळी वस्ती खात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. आणि एकदा गोड पुऱ्या सगळ्या वस्तीनं खाल्ल्या तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत नाही. लक्षात घ्या. आता सुखासाठी गुड्डी जन्माला आली. गुड्डी आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत फुलाची सजलेली गाडी तिला नेत नाही तोपर्यंत आपली आहे. तिथून पुढे आपला अधिकार चालत नाही. आता सुखासाठी बांध कोरले. हे बांधही आपले किती दिवस आहेत महाराज? ज्या बांधासाठी आम्ही माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलंय, ज्या बांधासाठी आम्ही रक्ताच्या भावाच्या आयुष्यभरासाठी वितुष्ट घेतलंय, ज्या बांधासाठी दिवाळीच्या सणाला बायकोला किराण्याला पैसे न देता आम्ही वकिलाकडे पैसे नेऊन दिले. अरे ज्या बांधासाठी आम्ही कोणत्याही सणाला घरी न थांबता पोलीस स्टेशनच्या पायरीवर बसून राहिलोय, ज्या बांधासाठी निम्म आयुष्य आम्ही फक्त कोर्टाच्या पायरीवर आणि खऱ्या अर्थानं भावाशी वाद घालण्यात घालवलंय, ते बांधही आमचे किती दिवस येतो? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला आपला लाडका बाप्या सुद्धा आपल्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी आपला मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब आपल्या नावाला 7 बाऱ्यावर कंस केल्याशिवाय राहत
नाही. मग ज्या बांधासाठी निम्म आयुष्य आम्ही कोर्टाच्या पायरीवर घालवलं तो बांधाही आमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच स्वार्थासाठी आहे म्हणून तो नाशवंतच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो फेऱ्यामध्ये जर मूळ विसावा साधायचा असेल तर एकमेव साधन या नश्वर देहाला जर कोणता असेल तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि तो जर या मृत्यू लोकामध्ये आपण आपलासा केला तर खऱ्या अर्थाने अंतपार सुखाची प्राप्ती आहे. हे सांगता तुकोबाराय अभंगाच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख न है. रति माई के दुःखाची जनी दे. रति माई के दुःखाची जनी दे. लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकामध्ये ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नाशवंतच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास साधायचा आहे त्यामध्ये एकमेव साधन आणि तो म्हणजे या नश्वर देहाला भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि तो जर आपण या मृत्यू लोकात आपलासा केला तर अंतपार सुखाची प्राप्ती आहे. कोणता भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे? खऱ्या अर्थाने या गावचं जर भाग्य पाहिलं तर उभा महाराष्ट्रात गेल्या आम्ही अनेक वर्षांपासून फिरतोय पण आज खऱ्या अर्थानं परिपूर्णतेचा भास या गावात आल्यानंतर झाला. याचं कारण असं आहे महाराज, या गावामध्ये सगळ्यात मोठा धर्म जो खऱ्या अर्थानं सगळ्या संत परंपरेला आणि सृष्टीच्या पाठीवरती प्रत्येक धर्मातील देवतांना अपेक्षित आहे आणि तो म्हणजे मानवता. आणि मानवता हा धर्म आपल्या गावात सर्वोच्च स्थानावर आहे. हे सगळ्यात मोठं या गावचं वैभव आहे. कारण खऱ्या अर्थानं आज धर्म आणि जाती जातीमध्ये होणारे वाद आपण पाहतो पण हे गाव आणि या गावातील सगळी खऱ्या अर्थानं ग्रामस्थ यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थ साधला गेला असं म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं परमार्थ साधला असं म्हणावंच लागेल. याचं कारण असं आहे मग इथं खऱ्या अर्थानं कोणताही धर्मातील व्यक्ती असो पण एकनिष्ठेनं एकत्र आहे. आणि यापेक्षा जगाच्या पाठीवरचा परमार्थ मोठा कोणता नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो मुस्लिम बांधव या ठिकाणी आहे मस्जिद मध्ये जाऊन खऱ्या अर्थाने आपल्या भगवंताला आपलंच करावं. या ठिकाणी जो प्रत्येक धर्मातील समाज आहे त्याच्या आपापल्या खऱ्या अर्थानं मंदिर असेल मस्जिद असेल खऱ्या अर्थानं बौद्ध विहार असेल त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं. आपली ज्यांच्यावरती निष्ठा आहे त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर जर आपण लीन झालो त्या नश्वर देहाचं कल्याण आहे. आणि हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. इथपर्यंत कुणाला काही शंका? भगवान परमात्मा आपलासा करायचा कशा आधारे? नामा आधारे. कोणता भगवान परमात्मा? खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणामध्ये जो खऱ्या अर्थानं आहे. कारण सगळीकडे गुन्हे जा मंदिर अनेक आहे पण ब्रह्मस्वरूप चेतना शेवटी एकच आहे. आणि तो भगवान परमात्मा आपल्याला आपलासा करायचा आहे. का? तर या नश्वर देहाला या मृत्यू लोकातून तरुण जाण्याचा एकमेव मार्ग तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. म्हणून तो भगवान परमात्मा आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याशिवाय या देहाला सुख नाही. इथपर्यंत कुणाला काही शंका? बोलत चला महाराज. शंका असेल तर उपस्थित करा आपण तिचं निरसन करू. पण बोलत चला. नाही नक्की निघायचं पुढं.
आमचे गुरुदेव अजून इकडे आलेच नाहीत का? तुम्ही बोलले ते सूत्र काय काय झाले महाराज? कीर्तनामध्ये शांत बसायची सवय लागली आणि श्रोता त्यालाच म्हणावं. कमीत कमी टाळी वाजवा, कमीत कमी, म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचा भास होतो. नाही तर मी कीर्तन कुणा पुढे करतोय हा मोठा प्रश्न निर्माण होईल. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावरती येतो. तर भगवान परमात्मा आपल्याला आपलासा करायचा आहे. कशा आधारे? नामा आधारे. म्हणजे ज्या सुख या मृत्यू लोकात प्राप्त करायचंय त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर ते सुख आहे, भगवान परमात्म्याच्या नामात ते सुख आहे. बरोबर? पण तुम्ही मी एवढे सोपे का महाराज? जे सुख भगवान परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख भगवान परमात्म्याच्या चरणात आहे, ते सुख तुम्ही मी कुठे शोधतोय? प्रपंचात शोधतोय. ते सुख तुम्ही मी कुठे शोधतोय? संसारामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? खऱ्या अर्थाने दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. मागे एकदा जोरदार कारण टाळ्या होऊन जाऊ द्या. लक्षात घ्या महाराज, लक्षात घ्या. खऱ्या अर्थात जगद्गुरु तुकोबाराचा प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, प्रपंचाच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आज ह्या पुण्य पावन कोकणीच्या मातीमधून एक प्रश्न आमच्या मनात असा निर्माण होतो. तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं तुमच्यास आदी संतांनी तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबाराला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्म शास्त्र आधारे या मृत्यू लोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठं आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता. म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेनं, म्हणून तर वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. प्रपंच केला माझे कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी राज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महाभावाई सागुलना लोकी देना, लोकी देना, लोकी देना, सागुलना लोकी देना, लक्षात घ्या महाराज, आम्ही टाळी वाजवायचं विसरून गेलो आहे. कारण सायकोलॉजी असं सांगते बसल्या जागेवर कोणती गोष्ट 21 वेळा केली तर मरेपर्यंत माणूस ती विसरत. आपण 17 पर्यंत आलोय. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महाराज महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंजारीची अपेक्षा करता? बरं आपल्यालाही बोलून काय करायचे दादा? राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करीत असावं?
ते घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंज हरीच्या पेक्षा काय करता. बरे एखाद ताई म्हटली, महाराज तुम्ही व्यासपीठावर असं का बोलले, उद्या प्रश्न को घ्या पुरावा, हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना महाराज, का तर त्यानंही त्याच्या आजोबांना, माझ्या बहिणीने तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि खऱ्या अर्थाने 9 वर्षाच्या निमित्तानं तुमचा भाऊ म्हणून 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचा सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे. मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या, माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुम्हाला भाऊ म्हणून विचारून जातो, तुम्हाला खरंच असं वाटत नाही का हो? आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे मल्हारराव खंडेराव जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे वस्ताद लहुजी साळवे जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रमाई भीमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची साक्षात रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर शांतच झाले. फेअर अँड लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आता जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर खऱ्या अर्थानं वाशिम मध्ये गेल्या 8 दिवसापासून बॉलिवूडच्या एका हिंदी चित्रपटाचं शूटिंगही सुरू आहे. आणि योगायोगानं आज गौतमी पाटीलही वाशिमला आहे आणि त्यांना बातमी कळाली काही तेवढा सुंदर खऱ्या अर्थानं नामयज्ञ सोहळा चालू आहे. नवीन वर्षाचं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. संध्याकाळी 8:30 ते पहाटे 6 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मग आपण संध्याकाळी 9:45 वाजता भेट द्यायला गोपनीला जाऊ. कोण येणार आहे? बॉलिवूडच्या अभिनेत्री गौतमी पाटील आज इथं येणार. एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात 3 दिवसापासून 3 चाकीत फिरत राहिली. मला खरं सांगा, आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस आता तिकडे त्यांच्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? आता नाही सायकल मिळेल तर मोटरसायकल, मोटरसायकल नाही मिळेल तर पिकअप, पिकअप नाही मिळेल तर आयशर, आयशर नाही मिळेल तर जीपच्या फणीवर. पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मासाहेब जिजाऊ पंडिता रमाई भीमाई जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखाद ताई म्हणेल, महाराज तुम्ही असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता गेलेल्या लॉकडाऊन मध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली पण जर त्याचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा महिला मंडळ स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार, दादा इको कमीच करा,
गुणांची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे, तर रूपा खऱ्या अर्थात गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे, तर रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी कमी होणारी आहे. माझ्या बहिणींना आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो याचा मात्र विचार आज करायला हवा. म्हणून आजपासून या नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी घरात वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासुसऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासुसऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही या 9 वर्षाच्या निमित्तानं आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही हनुमंतरायांच्या चरणावर आजची सेवा यशस्वी असेल, माईबाप यशस्वी असेल. अहो आता 2 महिने झाले नाहीत कीर्तन झाल्यावर एका ताईनं मला मराठवाड्यात विचारलं होतं, महाराज काय सांगता सासुसऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरी ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी म्हणून तिला सांभाळ, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा घराच्या बाहेर कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर माझ्याच नावाचा टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्ही सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे तुझे जन्मदाते मायबाप असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तर त्यांनाही तू असंच वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का. त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं, पण त्या प्रश्नाचं आज मात्र खऱ्या अर्थानं मला उत्तर मिळालं होतं. माझ्या बहिणींना तुम्हालाही हात जोडून एक विनंती करून जातो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून या नवीन वर्षात तुमच्या पायावर दंडवत अर्पित करून तुम्हाला विनंती करून जातो. सध्या 2 महिने झाले तुळशीचं लग्न झालंय, लग्न सीझन सध्या जोरात सुरू आहे. म्हणून इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा आता तुझं घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती पहिल्यांदा संस्काराने सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आज आम्ही खरंच लक्ष देतोय का. बसल्या जागेवर माझ्या बहिणींनो याचा नक्की विचार करा. अहो तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही इथून घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन केला आणि सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा तुम्ही झोपू दिला ना रात्रभर. हो तिने मला लहानाचं मोठं केलंय, हो तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता. आता बिचाराला 3 वेळा नवस करून मिळाली, तू निघाला रातच्या 3:30ला सासूबाईला आणायला. आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 30 रुपये मजुरीनं तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून दुसऱ्याच्या शेतामध्ये विहिरी खंडून तुमचं सासर घडवलंय, ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का. याचा मात्र या 9 वर्षाच्या निमित्तानं आज नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे खऱ्या अर्थानं आई वडील पाहाल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, देहाचं मंदिर होईल आणि भगवान परमात्मा मंदिरात राहतो. साक्षात तुमच्या त्या दिवशी खऱ्या अर्थानं परमार्थाचा घरात कळस साधला जाईल, तेव्हा परिपूर्ण तुमच्या घरातला परमार्थ साधला असं खऱ्या अर्थानं म्हणता येईल. आणि हात जोडून आता खऱ्या अर्थानं सासूबाईंना बोलल्यामुळे बाबा सासू इथल्या सासा जरा खुलल्या, पण सासू नावात